नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 5वी दुसरा पाठ, तो म्हणजे बंडूची इजार। आय होप की तुम्ही सगळ्यांनी पहिली कविता पाहिलेली आहे। बंडूची इजार नाव जरासं वेगळं वाटतंय, पण बंडू म्हणजे एका व्यक्तीचं नाव आहे हे आपल्याला कळलं, पण इजार म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर इजार म्हणजे पॅन्ट किंवा ट्राउझर। ओके, त्याला आपण काय म्हणतो? इजार। म्हणजे गावाकडे त्याला इजार वगैरे म्हणतात, आपण त्याला पॅन्ट ट्राउझर वगैरे अशा शब्दांनी बोलतो। ठीक आहे। सो बावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू। आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच कळते की बंडू नावाची जी काही व्यक्ती आहे ती अतिशय शांत व्यक्ती आहे, कष्टाळू व्यक्ती आहे। आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। म्हणजेच काय? आपण भलं आणि आपलं काम भलं म्हणजे काय? आपण आपलं काम करायचं बस, बाकी इतर कुठे काय चाललंय, कुणाचं काय चाललंय याच्यामध्ये आपला काहीही सहभाग नको किंवा याचा आणि आपला काही संबंध नको। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा, म्हणजे गावात असं व्हायचं की अरे हा कुणात मिसळत नाही, कुणाच्या भानगडीत पडत नाही, याचं आणि याचं काम एवढंच काही तो याचा धर्म। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं। घरी आल्यावर आपल्या मुलींशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम। अतिशय साधं सोपं रुटीन आहे। सकाळी उठायचं, शेतात जायचं, दिवसभराची जी काही शेतामधली सगळी कामं आहेत तर ती सगळी आटपायची आणि संध्याकाळी घरी यायचं। घरी आलं की घरात आपल्या मुली आहेत त्यांच्याशी बोलायचं, खेळायचं आणि मग ते झालं की पुन्हा एकदा कट्ट्यावरती म्हणजे बाहेर एक चक्कर मारून यायची आणि जेवायच्या वेळी घरी पुन्हा आलं की जेवायचं आणि झोपायचं। सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी, रंग सावळा आहे, शिडशिडीत म्हणजे बारीक, एकदम बारीक अशी अंगकाठी आहे आणि नाकासमोर चालणारा बंडू। नाकासमोर म्हणजे काय? अगेन तेच, कुणाच्या अध्यात मध्यात नाही, आपलं काम आणि आपण। एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली। शेतकरी आहे बंडू हे आपल्याला कळलेलंच आहे। तर खूप छान अशी पीक पाणी सगळं छान झालं होतं, शेतीमध्ये प्रचंड असं उत्पन्न मिळालं होतं आणि मग त्याच्यामुळे त्याने सगळ्या कुटुंबासाठी नवीन कपडे घेतली, आपल्यासाठी नवीन पॅन्ट घेतली आणि पॅन्ट शिवली। ॲक्च्युली पॅन्ट जी आहे तर ती इजार जी आहे तर ती शिवली। ठीक आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज त्याला चुकला। आता धोंडू मामा म्हणजे शिंपी असणार आहे, त्यांची जी काही इजार आहे तर ती शिवली, पण त्यांचा अंदाज मात्र चुकला। त्या अंदाज चुकला म्हणजे काय झालं? एकतर ती इजार मापात आली नसणार, छोटी झाली किंवा मोठी झाली। आता नेमकं काय झालं आहे त्यात आपण पाहूया। आता बंडू म्हणतात, इजार जरा लांबच झाली आहे, चांगली 4 बोटं लांब झाली आहे। आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे? मग आता बंडूचं काय म्हणणं आहे की त्यांनी इजार घातली, पण इजार जरा लांबच झाली आहे, थोडी कुठे 4 बोटं लांब झाली आहे, ती अशी मोठी जी इजार आहे ती कशी बरं घालायची? मग त्यापेक्षा तो विचार करतो की आता या इजारीला परत छोटं म्हणजे लहान करायचं म्हटलं तर आता धोंडू मामाकडे जायला लागेल। मग धोंडू मामाकडे गेला तर मग काय, धोंडू मामा थोडा असा किसकिस करेल, म्हणून तो आपला म्हणतोय की परत जायचं म्हणजे मग तो काय करतो की त्याच्या पत्नीकडे जातो। अगं जरा इजार 4 बोटं कमी करून टाकं घालतीस का? टाकं म्हणजे काय? खालून इजार जी आहे त्याला शिवून देतेस का? 4 बोटं हे करून ऑल्टर वगैरे करून देतेस का? सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं आहे, नीताच्या शाळेत जायचं आहे, मला नाही जमणार। बायको काय म्हणते, सकाळी सकाळी काय आता विजाराचं घेऊन आले, नंतर पण आपण करू शकतोच की, आता सकाळी सकाळी एवढी कामं आहेत, मला जेवण बनवायचं आहे, नीता म्हणजे त्यांची मुलगी असेल तिच्या शाळेमध्ये जायचं आहे, मला काही जमणार नाही बाबा। तिने सरळ नकारच देऊन टाकला। सुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? आता सुबा ते त्यांच्या बहिणीला म्हणतायत की जरा कापून म्हणजे इजार जरा 4 बोटं कापून थोडा खाली टाके वगैरे घालून देतेस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की। आता मग तो काय म्हणतो की नाही मला काही जमणार नाही, माझ्या आता कॉलेजची वेळ होणार आहे आणि मग तू आईलाच सांग बरं। आता आई, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजार, इथं वैरण कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात। आता आजी पण शेतात काम करते, ती म्हणते की ह्याचं काय आता मध्येच, तर कधीपासून मी वैरण कापते, कापून हात दुखायला लागलेत, हाताचे तुकडे पडल्यात म्हणजे हात दुखायला लागलेत, किंवा खूप काम करून असं होतं ना की हात मधून थोडी दुखतात, असं वाटतं की आता हाताचे तुकडे पडत आहेत की काय। तर त्या पद्धतीने ते म्हणतात की ऑलरेडी माझं म्हणजे आधीपासूनच माझे हात खूप दुखायला लागलेत, आता काय मी तुझी इजार वगैरे काय करणार नाही आहे। आईने इजार एका कोनाड्यात फेकली, बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला। मग आईने काय केली, ती विजार एका हातात घेतली आणि फेकून टाकली कुठेतरी कोपऱ्यात, आणि मग आता त्याला वाईट वाटलं बंडूला की काय कोणी माझी विजार पण 4 बोटं कापून दुमडून वगैरे देत नाहीये, असं त्याला वाईट वाटलं थोडंसं, आणि तो तसा शेताकडे गेला। हिरमुसला म्हणजे थोडा नाराज झाला आणि शेताकडे गेला। मग आता सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती,
आणि मग त्याच्या बायकोला तिची जी काही चूक आहे तर ती कळते की सकाळीच करून द्यायला हवी होती, की आपला पती किती कष्ट करतो किंवा किती काम करतो आपल्यासाठी आणि आपण एक त्यांचे विचार शिवून देत नाही आहोत वगैरे असं तिला वाईट वाटतं. आणि मग ती म्हणते की सकाळीच करून द्यायला पाहिजे होतं. आणि मग बंडूची बायको काय करते, इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. मग ती आपलं ते काम आत्ता करून टाकते की आता तरी आपण ती कापूया आणि त्याला दुमडून टाके घालूया. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचे इतके काम करू नये. आणि मग तिची जी बहीण होती सुबा, तर तिला पण असं वाटतं की आपला दादा आपल्यासाठी किती करतो किंवा आपला भाऊ आपल्यासाठी किती राबतो, मला एवढं कष्ट करतो शेतामध्ये, मला कॉलेजची फी भरून कॉलेजला पाठवतो, मला शिकायला देतो आणि मी त्याचं इतकं पण काम करू शकत नाही, फक्त 4 बोटं दुमडून तर त्याला टाके तर मारायचे होते, एवढं पण मी करू शकत नाही. मग आता बंडूची बहीण काय करते, इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आधीच त्याच्या बायकोने 4 बोटं कापून इजारीला दुमडून टाके घातलेले असतात, त्याच्यावर परत सुबा पण तेच करते. आता पुढे आहे आई. उगा खेकासले पोरावर, एवढा राबती पोरगा. मग आईला पण वाटते की उगाच आपलं त्याच्यावरती ओरडले मी सकाळीच मी त्याची इजार कापून 4 बोटं दुमडून द्यायला हवी होती, किती काम करतो माझा पोरगा. मग आईला पण असं वाटतं की आपण काय करूया, त्याची विजार जी आहे तर ती 4 बोटं कापून दुमडून टाके घालूया. मग बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. मग आता बंडू घरी येतो. आपण आधीच पाहिले की बंडूचा स्वभाव खूप शांत आणि कष्टाळू आहे. आपण आणि आपलं काम हेच त्याचं एक मूलमंत्र आहे त्याच्या जीवनाचा किंवा जगण्याचा. आणि मग तो घरी आल्यानंतर त्याला ती विजार समोर दिसते आणि मग तो म्हणतो की आपलं काम आपणच केलेलं बरं. मग त्याला कळतं की कोणीच काही आपलं काम करून देत नाही आहे, सकाळी सगळ्यांनीच मला नकार दिला होता, त्यापेक्षा मीच माझं काम करतो. आणि विजारीला तसं पण आता संध्याकाळी घरी आल्यानंतर काही काम नाही आपल्याला, सो आपल्या विजारीचं आपण काय करूया, 4 बोटं कापून आपणच दुमडून टाकूया. मग बंडू विजारीचे 4 बोटं कापतो आणि टाके घालतो. मग त्याला कळतं की विजार घातल्यानंतर ही एवढी कशी काय बारीक झाली किंवा एवढी कशी काय लहान झाली, मी तर फक्त 4च बोटं कापून टाके घातले होते. आणि मग सगळेजण येतात त्याचं असं विजार वगैरे घातल्यानंतर आणि सगळेच आश्चर्याने पाहतात की असं कसं काय झालं, सगळ्यांनी तर फक्त 4च बोटं कापली होती आणि कोणी बायकोने कापलेत ते बहिणीला माहीत नाही, बहिणीने कापले ते आईला माहीत नाही, आईने कापले ते बंडूला माहीत नाही, म्हणजे कोणाला माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे असं झालं. मी जर 4 बोटं कापली, मी पण, अगं बया मी बी जर 4 बोटं कापली की आणि मी पण. तर अशा पद्धतीने सगळ्यांनीच इजार जी आहे तर ती 4 बोटं कापून दुमडलेली आहे आणि हे कळल्यानंतर सगळेच खळखळून हसतात. तर अशा पद्धतीने हा पाठ आहे की या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळते, एकतर बंडूने सकाळी सगळ्यांना सांगितलं होतं की माझी इजार जेव्हा 4 बोटं कापून दुमडून द्या, तेव्हा सगळेजण आपापल्या कामामध्ये होते, तेव्हा कुणीच त्याचं ते काम केलं नाही. पण नंतर सगळ्यांनाच कळून चुकलं की अरे आपला भाऊ असेल किंवा आपला मुलगा आहे, आपला पती आहे, किती काम करतोय, आपण त्याचं एक एवढंसं काम करू नये का. म्हणून त्याच्यानंतर सगळेच ते जे विजार आहे तर त्याला 4 बोटं कापून दुमडतात. शेवटी बंडू घरी आल्यानंतर त्याला वाटतं की कुणीच आपलं काम करत नाही, आपणच आपलं काम करूया. सो पुन्हा एकदा तो पण त्याची विजार जी आहे तर ती 4 बोटं दुमडून कापून टाकतो. तर अशा पद्धतीने प्रत्येकानेच काम केल्यामुळे ती जरा आता बरीचशी बारीक झालेली आहे. तर याच्यातून आपल्याला एकतर कुटुंबाचं प्रेम पण पाहायला मिळते की बंडूवरती किती प्रेम करतात की त्यांनी त्याचं काम करून दिलं. प्लस बंडूचा स्वभाव असा आहे की तो त्याचं काम स्वतःच करतो, त्याच्यामुळे तोही त्याचं काम करतोय. तर अशा पद्धतीने सगळ्यांचा स्वभाव आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा पाठ आवडला असेल आणि एक्सप्लेनेशन पण आवडला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.